जर तुमचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्हाला डायबिटीज असेल आणि तुमची शुगर वारंवार 200च्या वर जात असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढील 30 सेकंदामध्ये तुम्ही करत असलेली एक चूक मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती जर तुम्ही सुधारवली तर तुमची शुगर नियंत्रणामध्ये आणणं फार सोपं जाऊ शकतं. आणि ती तुमची सर्वात मोठी चूक म्हणजे जेवणामध्ये पुरेसं प्रोटीन नसणं. आता तुम्ही एका वेळेला 3-4 चपाती, भात, पोहे, उपमा काही खात असाल, पण त्यासोबत जर तुम्ही कडधान्य, धान्य, पनीर, दही, अंडी किंवा इतर कोणता प्रोटीनचा सोर्स घेत नसाल, तर तुम्ही जेवल्यानंतर ते अन्न सगळं कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर होऊन आणि त्या जेवणातून आलेलं कार्बोहायड्रेट शरीरामध्ये हे लवकर शोषले जाते आणि त्याच्यामुळे तुमची शुगर जी आहे ती वाढून दिसते. योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर जर तुमच्या जेवणामध्ये असेल तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे कार्बोहायड्रेटचं ते कमी होतं. तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि शुगर नियंत्रणामध्ये खूप मोठा फायदा आपल्याला दिसून येतो. म्हणूनच आजपासून तुमच्या जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन आणि फायबरचे सोर्स घ्यायला सुरू करा. आता माझ्याकडून शुगरच्या रुग्णांसाठी एक खास गिफ्ट आहे. तुमच्यापैकी निवडलेल्या 10 शुगरच्या रुग्णांना येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला मी व्हिडिओ कॉलद्वारे अगदी मोफत मार्गदर्शन करणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. ते म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कमेंटमध्ये शुगर लिहायचं आहे आणि माझ्या पेजला फॉलो करून ठेवायचं आहे. निवडलेल्या 10 रुग्णांची यादी येत्या शनिवारी संध्याकाळी व्हिडिओद्वारे जाहीर केली जाईल. ही संधी गमावू नका. आत्ताच्या आत्ता हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये शुगर लिहा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.